एका भामट्याने IPS अधिकारी असल्याचे भासवून अनेक महिलांना लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे। CBI नोकरी लावण्याचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगारांना लुटणाऱ्या या तोतया पोलिसाला अखेर संतप्त महिलांनीच धडा शिकवला। राजू पट्टेकर असे या संशयित आरोपीचे नाव आहे। तो स्वतःला मोठा पोलीस अधिकारी असल्याचे सांगत असे। अंगात पोलिसांची वर्दी, कमरेला पिस्तूल आणि हातात बनावट ओळखपत्र घेऊन तो आपला प्रभाव पाडायचा। CBI आणि पोलीस दलात नोकरी मिळवून देतो असे सांगून त्याने अनेक महिलांकडून प्रत्येकी 2 ते 3 लाख रुपये उकळले होते। पैसे देऊनही महिने उलटले तरी नोकरी मिळत नव्हती आणि राजू पट्टेकर पैसे परत करण्यास टाळाटाळ करत होता। आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित महिलांनी एकत्र येऊन त्याला पकडण्याची योजना आखली। महिलांनी पट्टेकराला गाठले आणि तिथेच त्याची विचारपूस सुरू केली। तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागताच महिलांचा संयम सुटला आणि त्यांनी भर रस्त्यात त्याला चांगला चोप दिलाय। चोप दिल्यानंतर या महिलांनी त्याला फरफटत विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात नेलं आणि पोलिसांच्या हवाली केले। विठ्ठलवाडी पोलिसांनी जेव्हा या तोते अधिकाऱ्याची झडती घेतली तेव्हा पोलिसांनाही धक्का बसला। त्याच्याकडून बनावट पोलीस वर्दी, बनावट आय कार्ड आणि लेटर पॅड, बनावट पिस्तूल या गोष्टी जप्त करण्यात आल्या आहेत। ऋतुजा दिनेश मेस्त्री आहे। हे बाकी आमच्या सोबत टीम मध्ये आहेत। आम्ही त्याच्याकडून फसवलेलो गेलेलो आहे। त्याने आमच्याकडून खूप मोठी 3 लाख 2 लाख अशी अमाऊंट घेतलेली आहे आणि त्याने नोकरीचं आमिष दिलं, पण गेले 4-5 महिने आम्ही त्याच्या मागे फिरतोय। त्याने आम्हाला नोकरी दिलेली नाही। फक्त आम्हाला घरी बोलवतोय, घरातली कामं, चहा बनवा, पाणी द्या, मुलाला सांभाळा, हेच त्याचे 4-5 महिने चालले। आम्हाला त्याच्या जाळ्यात ओढण्याचा देखील प्रयत्न केलेला आहे। आता हे सगळं आम्हाला असह्य झालं, त्यामुळेच आम्ही इथे आलोय। त्याला आम्ही गेले 2-3 आठवडे झालं पैशाची मागणी करत आहोत, जे आम्ही त्याला दिलेले आहेत। तो आम्हाला फक्त टाळतोय, आमचे फोनही घेत नाहीये आणि आमच्यापासून फक्त 2 दिवस 4 दिवस 1 महिना फक्त आमच्याकडून वेळ मागून घेतोय आणि वेळ काढतोय। आणि आमची मागणी एवढीच आहे की आम्हाला आमचे पैसे वापस पाहिजे।